जवळपास बठ्ठा असण्याचा अशा कंप्लेंट राहतीस की आजकाल न्या असले सासू सासरा नको आहेत, त्या वाल्या निघ जातीस तिसले म्हणजे सासू सासरासनी गरजच नाही बाबा. तर तुम्ही कदाचित खरा पण होतीन, पण त्या 30 ते 35% अशा सुना आहेत जिसले सासू सासरा पाहिजेलेत, त्यासनं प्रेम पाहिजे, त्यासनं सहवास पाहिजे. मनसारख्या मला पण मन सासू सासरा खूप आवडतस आणि त्यासले पण मी खूप आवडस, खूप जास्त आवडस आणि मला पण त्या तसाच आवडतस. तर त्यास म्हणजे त्यामा 30 ते 35% सुना अशा आहेत की तिसले पाहिजेत सासू सासरा, पण त्या सासू सासरा असले ती हू तो अंडोर नको पाहिजे. त्यासनं फक्त एकच हू आणि एकच अंडोर किंवा आपली अंडेर जोगेच कल राहस दुसरा. म्हणजे प्रत्येक घरमा डायरेक्ट खे खंडोबा बी जायले की इनी तर जिराव सूज मी मोठीले असं करीसन किंवा धाकलीले असं करीसन, मोठीनी जिरावसू धाकलीनी जिरावसू, मोठानी जिरावसू धाकलानी जिरावसू, असा खे पण चालू आहे. 8-9 महिना जाय माले एक पोरनी कमेंट होती आणि ती नुसती रडी राहीन ती आणि सांग राहीन ती कमेंट वाणी रडी राहीन ती म्हणजे खरं मा रडी राहीन ती की ताई म्हणे मन सासू सासरा असोर खूप प्रेम आहे माले, म्हणे खूप इच्छा आहे की मन सासू सासरा असती मनकडे येऊ राहो किंवा मला त्यासनाकडे राहू देऊ. म्हणतं मग राह तू. नाही ताई म्हणे त्या घरना बाहेर हाकली देतस म्हणे माले मन नवराले त्यासने अजिबात इच्छा नाही की सोबत राहावान पाहिजे बाबा त्यासना सोबत. मन माहेरले पण खूप आहे, मन नवरा पण व्यवस्थित कमावस, मला कसानीच कमी नाही आहे, कमी नाही. म्हणतं मग जाऊ दे, नाही ते ऐकतस तू ना बरोबर राहाल ते कसाला राहू नये करा. नाही ताई म्हणे म्हणे बहिणी जो माहेर आहे तीच म्हणे तिसना सासू सासरासना फोन येतस, तिसना सासू सासरा तटे येतस, तिसनाकडे तटे राहतस. तर माले मन कसं तरी वाटस म्हणे. मी डायरेक्ट डिप्रेशन मा होतो ताई म्हणे, मी गोया खाऊ म्हणे. मन मायबापनी पण माल गणक समजाडं, मन नवरानी पण गणक समजाडं की त्या ऐकावत नाहीत नी त्या सुधरावत नाहीत. मी इथला वर्ष त्यासना बरोबर राहिले, मला माहितीत त्या कसं आहे तसं. त्याचा पोटना अंडोर असं सांगी राही ना की तू त्यासना वर्षे नको लागू, तू आपला संसारवर ध्यान दे. तरी पण मला काय माहिती काय मला असं ओढची बाबा त्यासना बाबत ना मला असं देखी देखी म्हणे. मन पप्पाले खूप वाईट वाटणं, मन पप्पा त्यासना घर घ्या त्यासना पाय पडना आणि सांगेत की मन अंडरले तुम्ही खूप गरज आहे, नुसतं नवरा आणि लेकरे राहायचं चालस तर तुम्ही सुद्धा खूप गरज आहे. तर तुम्ही म्हणजे त्यासले येऊ देत जा तुम्हाकडे, तुम्ही तटे जात जा. तर मग पप्पानं पण ऐकणीन वरतून म्हणून पप्पाले अपशब्द वापर म्हणजे बोलीस आणि हाकली तिथं घरमाईन म्हणे. मग ते ती चाटले वी झाले ते बराच महिना. त्यानंतर आता तिनं परत काल दिन मेसेज होणं तर बाई मी तिला समजावलं होता की तू संसारावर ध्यान दे, काही काही राहतस असा बानट त्यासना मसन काही गौऱ्या झाल्यात घन समजावलं मी. नंतर तिनं काल दिन मेसेज होणं काल दिनच होणं की ताई म्हणे म्हणा अरे खूप मोठी चूक वेगळी. म्हणतं काय वेगळी ताई म्हणे म्हणा सासू सासरा असणार डोळ्या काढाही राहतात म्हणे, त्याचे डोळ्याला दिखे म्हणे. तर मी म्हण नवराले खूप रावण्या करत की चला आपण नाही करावं तर कोण करीन, त्यासनं त्या कसा का वागेत ना, तुम्ही चला मला तटे जाणं आहे. तर मी म्हण नवरा नाही सांगे माले म्हणे, तरी पण मी जबरदस्ती त्यासले लई गावावर त्यासनं ऑपरेशन कर बठ्ठ कर त्यासनं म्हणे आणि करानंतर त्यासनी डायरेक्ट घरनाबाहेर हाकली दिदा आमले म्हणे. त्यासनं काम सरानंतर आणि त्यासनं मामा अशा काही गोष्टी व्हायला ज्या सोशल मीडियावर शेअर करायसारख्या नाही आहेत. पण त्यामुळे चूक तर दिखी राहीन ती की मायबापच नाहीच आहे. मग असं वागणात म्हणे. मग त्यासनी वरतून मन नवरावर की मायबापले मारा असं आयलाय दिदा म्हणे. त्या मन नवराने माले मार म्हणे की तुला पडसा दे मी आटेवून तुला सांगू मी या नाही सुधराव तू जबरदस्ती येऊन. तर त्यासने असा आरोप लावा की मायबापले मार. तर तो आरोप मन नवराला सैन नाही ना म्हणे. मन नवरा डायरेक्ट तापीमा उडी मार दिदी म्हणे. म्हणजे कितला विचित्र असा सुद्धा कलियुगना मायबाप शेतस. खूप भयंकर भयंकर येतच घरवान घरमा खे लावणारा, एकले दड करणारा एकंदर मग एकले असाच ठेवणारा. नंतर कधी पुचकी जातीन काही सांगता येस नाही. दोन्ही भाऊच मग कुकुड झुम चालस आणि ज्यांना हलवणार आहे त्यांना वत राहतच नाही. एकच शेरवी जास तो पण ठिकाणावर राहत नाही, मग तो पण घसडायचा ती प्रॉपर्टी पण घसडायचास. पण आडे तर प्रॉपर्टीना पण विषय नाही होता. तो पोऱ्या फक्त मायबापने संगे राहावं ती होणं म्हणणं होतं किंवा मग संगे लई जावतात त्या. पण यासनी असा दांगडो करा मग तिला समजाडं म्हणतं देख तू नवराने तापी उडी मारी म्हणतं. उन्हात त्या देखाले म्हणा अंडोरले काय वेणं की विग्याम नावरी चूक चाल दादा भाऊ वगैरे करीत नुसतं पोटनं कितलं पण कर बुतड आहे ना तर तिथलं कर का नाही ताई म्हणे. म्हणतं मग तू आखो कितली ऐकूया कशी त्यासनं प्रेम मिळवण्यासाठी त्यासले पाय जर फुटाव नाही. ते कसं रास एखादं टणक झाड रास ना ते वाकस नाही, तसं या वयस्कर लोकेस न रास तुटी जातीन पण वाकावत नाहीत. धाकला लेकरेस ना मायक तसा स्वभावी जसं हट्टीपणा जिद्दीपणा आम्हीच बरोबर आहे तुम्ही चुकी नाहीत.
तर त्यासना हालवर सोपी दे ना म्हणतं. जवळ त्यासले खूप गरज पडीन तुम्हाला रावण्या करतीन किंवा गरज पडीन तवय करायला जाय म्हणतं. पण आता तू संसारवर ध्यान दे, तू नवरावर ध्यान दे आणि फिरीसन यासनी पायरी लवकर चढीसच नको म्हणतं. जाऊ लगून त्या बलावतच देत म्हणतं. जडे तू नवरानी किंमत नाहीये तर तुनी किंमत होईन का? वडले मान तर वड्ड खिनले मान रास. आज इथला नालायक हांड्रोश येतस बेरोजगार असा दारुड्या फुकड्या फाकड्या तरी त्यासले मायबाप जाकी दडपीसन वागी राहीनात आणि आपण त्यासना नावेसवर प्रॉपर्टी आपण करी ठेवलेत. तर व्हिडिओ बनावाना उद्देश हाऊच की ते जुनं लाकूड आहे, जुनं खोड आहे, ते काय वाकाव नाही, ते तुटी जाईन आणि त्यासना स्वभाव धरड पण नंतर असं धाकला लोके समायकच विजास ताणी दरानं हट्ट करानं असं समजिलेवानं गरमा. आणि असा मरानंतर असाच ना नाव सुद्धा कोणी आगनखडी मा काढच नाही. मरतस तर मरतस आखा खानदानमा लढाई झगडा लाई जातस. तर त्यामुळे तुम्हाला पण सोबत असं काही वही राही नवीन की तुम्ही सासू तुम्हाला सासरा एकच पोऱ्याले एकच उले एकच म्हणजे आंडेरले जीवलाई राहणार, तुमले मुद्दाम त्रास दे राहणार, चिडावांसाठी तुम्ही जिरावांसाठी लेकरेच मा एकमेकना म्हणजे दुसरा पोऱ्यानी पहिला पोऱ्यानी जिरावतच असा सुद्धा बिंडोक मायबाप आहेत काही. तुम्ही पुचकी जाशात नाही त्याराही जातीन, तुम्हाला लेकरे उघडा पड जातीन. ज्या मायबाप सका पोऱ्याना नाही ना त्या तुम्हाला लेकरेस ना नात्रेस ना होतीन का? कोण नाही आहे बटी स्वार्थी दुनिया आहे. आणि असाच ना मरानंतर काय कोणी नाव पण नाही काढस. त्यामुळे संसारवर ध्यान द्या. मनी सासू मनी देराणी मनी जेठानी काही काम बडाच वाढती राहतस.